हो हो, व्हिएतनामला जाताय तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण की याच्यामध्ये असणार आहे कुठून बुकिंग करायचं, कोणती करन्सी घेऊन गेल्यावर तुम्हाला जास्त फायदा होणार आहे, कोणती सिटी बघायची, कोणती सिटी नाही बघायची, कमी पैशात जास्त एक्सप्लोर कसं करायचं आणि असं बरंच काही. व्हिएतनामला जाताय तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ती काही चीपेस्ट कंट्री वगैरे अजिबात नाहीये, ऍटलिस्ट इंडियनसाठी तर अजिबात नाहीये. खूप जणांनी फक्त चीपेस्ट कंट्री फक्त एवढ्यावरूनच म्हणलेलं आहे, कारण की 1 रुपीज इज इक्वल टू 303 डॉंग होतं, म्हणून चीपेस्ट कंट्री असं वाटतं. पण मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितल्यानंतर तुम्हालाच कळेल की ही चीपेस्ट कंट्री वगैरे काही नाहीये. जी गोष्ट आपल्याकडे 50 रुपयाला मिळते ती गोष्ट त्यांच्याकडे 50,000 डॉंगला, पण त्यांच्यासाठी ते 50 रुपये सारखं आहे, पण आपल्यासाठी 50,000 इज इक्वल टू ऑलमोस्ट $250 रुपये. त्यामुळं आपल्यापेक्षा ती चीप आहे असं वगैरे काही नाहीये. पण आउट ऑफ इंडिया लाईक US UK वाल्यांना ती चीपेस्ट वाटते, कारण की त्यांच्याकडे त्याच्यापेक्षा जास्त महाग मिळतं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, तुम्हाला वाटेल की तुम्ही 1 रुपये म्हणजे 303 डॉंग, म्हणजे तुम्ही 10 रुपयाचे ऑलमोस्ट एवढे सारे पैसे घेऊन चाललाय. पण आपल्या इकडे 10 रुपयाला पाण्याची बॉटल तरी मिळते, 20 रुपयाला वडापाव तरी मिळतोय, पण तिकडे तुम्हाला 10-20 रुपयाला काहीच मिळणार नाही. आपल्या INR प्रमाणे 200 रुपयाच्या खाली तिकडे तुम्हाला काही सुद्धा मिळणार नाही. पनीरची भाजी आपल्या INR प्रमाणे 600-700 रुपयाला तुम्हाला भेटेल आणि रोटी आपल्या INR प्रमाणे तुम्हाला 200 रुपयाला भेटेल. पण चीपेस्ट अजिबात नाहीये, पण ब्युटिफुल नक्कीच आहे. आता चीपेस्ट नाहीये म्हणून बघायला जायचं नाही असं काही नाहीये, ती खूप सुंदर सिटी आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत जिथे एक्सप्लोर करायला, आणि मेन म्हणजे तिथल्या ऍक्टिव्हिटीज खूप स्वस्त आहेत, तिथलं स्पा खूप स्वस्त आहे आणि तिकडं बियर खूप स्वस्त आहे. त्यामुळं नक्कीच व्हिजिट करा. आता सगळ्यात मोठा प्रश्न की किती खर्च येईल. आता मी पहिला आमच्या प्रमाणे सांगते, 9 ते 10 दिवसाचा खर्च तुम्हाला दोघांचा 2 लाख, म्हणजे पर पर्सन 1 लाखामध्ये तुम्ही सगळं काही एक्सप्लोर करू शकता, फक्त 1 लाखामध्ये. आम्हाला तरी मेक माय ट्रिपचा एक्सपिरियन्स चांगला होता. तुम्ही स्वतः बुक केलं तर अजून याच्यापेक्षा कमी पैशांमध्ये तुम्ही 10 दिवस आरामात 50 ते 60 हजारामध्ये एक्सप्लोर करू शकता. इंडियामधून व्हिएतनामसाठी तुम्हाला फ्लाईट पडतील फक्त 12 ते 14 हजारामध्ये. त्यानंतर इंटरनल फ्लाईट फक्त 2.5 ते 3 हजारापासून स्टार्ट आहे. त्यानंतर तुम्हाला हॉटेल्स तिथं 1000-1500 पासून चांगले हॉटेल्स भेटतील आणि 4 स्टार ज्याच्यामध्ये स्विमिंग, जिम, ब्रेकफास्ट सगळं इन्क्लूड असणारे हॉटेल्स तुम्हाला 2.5-3 हजारापासून मिळतील. आता राहिला प्रश्न कोणत्या कोणत्या सिटी बघायच्या. मोस्ट ऑफ तुम्हाला ट्रॅव्हल एजंट होचिमिन, हनोई आणि दनांग हे 3 सिटी देतात. पण मी ऑनेस्टली सांगते, जर तुम्हाला हिस्ट्री जाणून घेण्यात काहीच इंटरेस्ट नसाल तर तुम्ही होचिमिन स्किप करू शकता. तुमचे खूप पैसे वाचतील, कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरनल फ्लाईट्स, हॉटेल आणि तिथलं इंटरनल ट्रॅव्हलिंगचे खूप पैसे वाचतील. त्याच्यापेक्षा तुम्ही हनोईच्या जवळ असलेले सापा, होइयान ह्या सिटी कव्हर करू शकता. आता करन्सी कोणती घेऊन जायची. भरपूर जण म्हणतात की इंडियामधून डॉलर घेऊन जावं लागेल आणि डॉलरचीच तुम्हाला चांगली व्हॅल्यू भेटेल. पण ऍज पर माय एक्सपिरियन्स डॉलरच घेऊन जायचं असं काही नाहीये. फॉर एक्झाम्पल देऊन सांगते मी, जेव्हा आपण INR मधून डॉलरमध्ये कन्वर्ट करतो इंडियामध्ये, तेव्हा तुम्हाला एकतर आहे तीच व्हॅल्यू भेटत नाही, थोडीशी कमी भेटते, तिथे तुमचे पैसे वेस्ट होतात. त्यानंतर तुम्हाला GST लागतं, टॅक्स लागतात, त्यानंतर तुम्हाला इथून ट्रॅव्हलचे पैसे लागतात. हे सगळे जवळपास 2-2.5 हजार रुपये तुमचे खर्च होतात. त्यानंतर जेव्हा तुम्ही डॉलर घेऊन तिकडे जातात, डॉलर मधून डॉग मध्ये करताना परत तुमचे थोडेफार पैसे कट होतात. तर ओव्हरऑल तुमचे 50,000 असतील तर तुम्हाला 45 किंवा 44 हजारच रुपये भेटतात. तर तुम्ही INR घेऊन गेला डायरेक्ट तर तुमचे इथले ते पैसे वाचतील डॉलरमध्ये कन्वर्ट करायचे, आणि INRचा रेट पण तुम्हाला ऑलमोस्ट तिकडे तेवढाच भेटतो. सो काही गरज नाहीये डॉलरच घेऊन जायची. INR घेऊन गेला तरी तुम्हाला तेवढंच पडतं. फक्त एकच पॉइंट आहे डॉलर घेऊन जाण्यामध्ये की 50,000 रुपये, 60,000 रुपये आपले एवढे होतात, असे घेऊन जावे लागतात. पण तेच जर डॉलरमध्ये घेऊन गेला तर फक्त 4 ते 5 नोटा अशा खिशात बसतात. तो एक बेनिफिट आहे की तुम्हाला डॉलर घेऊन सेफ साईड तुम्ही घेऊन जाऊ शकता, कारण की जास्त कॅरी करायला लागत नाही. आता राहिला प्रश्न फॉरेक्स कार्डचा. फॉरेक्स कार्ड घ्यायचं की घेऊन जायचं नाही. आता याचे 2 पॉइंट आहेत. एक तर तुम्ही घेऊन जाऊ शकता, पण मी रिकमेंड करेल की तुम्ही जास्तीत जास्त ट्राय करा की तुम्ही कॅशच घेऊन जावा, कारण की जेव्हा तुम्ही कार्ड वापरता तेव्हा तुम्हाला ऑलमोस्ट 4% टॅक्स लागतं, जे की खूप आहे. त्यापेक्षा तुम्ही जर कॅश घेऊन गेला तर बेटर आहे. सेफ साईड घेऊन जाऊ शकता, पण त्याचा वापर करू नका. फक्त तुम्ही इन केस जर जास्त शॉपिंग झाली, तुमची कॅश संपली, त्यासाठी सेफ साईड असू दे, पण त्याचा तुम्ही वापर टाळा. आता सगळ्यात मोठा गहन प्रश्न तो म्हणजे काय काय घेऊन जायचं.
आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही खायचं प्यायचं खूप घेऊन जावा, कारण की तिकडचं फूड आपल्या इंडियन्सला नाही पचणारच नाही. असं वाटतं आपल्याला की आपण तिकडे जाऊन मस्त तिकडचं स्ट्रीट फूड खाऊ, आम्ही तर नॉन व्हेजिटेरियन आहे, आम्हाला तर काहीच फरक पडणार नाही. पण नाही, फरक पडतो, आपण नाही खाऊ शकत. त्यामुळे ट्राय करा की ड्राय स्नॅक्स, रेडी टू कुक वाले, रेडी टू ईट वाले फूड्स घेऊन जायचा. आणि इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्ही टी लेवर असाल तर नक्कीच रेडी वाले टी घेऊन जावा. आता अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कॅरी करायच्या, त्या म्हणजे ट्रायपॉड, जेव्हा तुम्हाला रील्स बनवाव्या लागतील, कॅप किंवा हॅट, गोल हॅट. तिकडे खूप ऊन असतं आणि तुम्हाला खूप उन्हात चालावं लागतं, त्यामुळे सनबर्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॅट, सनस्क्रीन आणि कम्फर्टेबल शूज, कारण की खूप चालायचं असतं. त्यानंतर तुम्ही एक शॉपिंग लिस्ट बनवून घेऊन जावा, कारण की तिथे टाइम भेटत नाही शॉपिंग करायला आणि कोणाला कोणतं घ्यायचं खूप चाव 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 आणि गर्दी असते, त्यामुळे कोणाला काय घ्यायचं हे इथूनच घेऊन जावा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्किल ती म्हणजे बार्गेनिंग स्किल्स शिकून जावा. जर तुम्हाला कोणी म्हणलं की 1000 रुपये तर डायरेक्ट तुम्ही 400 रुपयाला मागा, तिकडे खूप फसवाफसवी आहे. त्यानंतर तुम्ही कॅरी करा एक स्लीपिंग पिलो, कारण की इथून जाताना 4 ते 5 तास, त्यानंतर इंटरनल फ्लाईट्स तिकडे ऑलमोस्ट लेटच होतात. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे व्हिएतनामचा, की तिकडच्या इंटरनल फ्लाईट्स 1-1, 2-2 नाही तर 4-4, 5-5 तास डिले होतात. एअरपोर्ट वरती तुम्हाला स्लीपिंग पिलो लागेल किंवा तुम्हाला फ्लाईटमध्ये, त्यामुळे स्लीपिंग पिलो एक नक्कीच ठेवा सोबत. त्यानंतर तुम्ही एक सोबत ठेवा पाण्याची बॉटल, जी की नॉर्मल प्लास्टिक, नॉट यूज अँड थ्रो प्लास्टिक, नॉर्मल प्लास्टिक किंवा स्टीलची बॉटल ठेवा. भरपूर ठिकाणी ते यूज अँड थ्रोची बॉटल अलाउड करत नाहीत आतमध्ये, आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पाणी विकत घ्यावं लागतं आणि ते पाणी आपल्यासारखं 10-20 रुपयाला नाही तर 200 रुपयाच्या पुढेच भेटतं. त्यामुळे आपली नॉर्मल स्टीलची बॉटल ते अलाउड करतात, ती बॉटल नक्कीच कॅरी करा. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, तुमच्या रेग्युलर मेडिसिन तर तुम्ही कॅरी करालच, पण नॉर्मल ज्या ऍसिडिटी, इनो या बेसिक गोष्टी तिकडे भेटत नाही, त्यामुळे त्या छोट्या छोट्या गोष्टी नक्की कॅरी करा. इनो तर नक्कीच कॅरी करा, कारण की तिकडच्या खाण्याने ऍसिडिटी होण्याची दाट शक्यता. आणि जाताना लाईट क्लोथ्स घेऊन जावा, कारण की खूप गरमी असल्यामुळे खूप घाम आणि खूप चालायचं आहे, त्यामुळे कम्फर्टेबल एकदम लाईट वेट क्लोथ्स घेऊन जावा. विंटर वेअर घेऊन जायची काहीच गरज नाहीये. आपली ट्रिप भरपूर दिवसाची असते आणि तिकडच्या हॉटेल्समध्ये खूप साऱ्या हॉटेल्समध्ये गॅलरी प्रकार नाहीये, त्यामुळे आपण तिकडे पॅन्टीज धुवून वाळत घालू शकत नाही. त्यामुळे ट्राय करा की यूज अँड थ्रोच्या पॅन्टी कॅरी करा. अजून एक इम्पॉर्टंट, तुम्हाला तिकडे युनिव्हर्सल चार्जर घेऊन जायची काहीच गरज नाहीये. तिकडे आपला नॉर्मल चार्जर चालतो, पण तुम्हाला USB केबल नक्की घ्यावी लागेल. आपली C टाईप केबल लागत नाही तिकडे. जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता तेव्हा बसमध्ये, प्लेनमध्ये वगैरे तिकडे USBच लागते. व्हिएतनामला जाताय तर हे 3 ऍप्स नक्की इन्स्टॉल करा. एक करन्सी कन्व्हर्टर, सेकंड गुगल ट्रान्सलेटर आणि तिसरं ग्रॅब, कारण की तिकडे लोकांना इंग्लिश बिलकुल येत नाही. तुम्ही कितीही ट्राय करा समजवायचा, पण त्यांना समजत नाही. खूप सारे 90% लोक असे आहेत ज्यांना इंग्लिश येत नाही. यंग जनरेशनला पण इंग्लिश येत नाही, त्यामुळे तुम्हाला गुगल ट्रान्सलेटर लागणारच. त्यानंतर करन्सी कन्व्हर्टर, इतका प्रॉब्लेम होतो. 50,000, 60,000, 1 लाख, 2 लाख अशा गोष्टी आहेत. त्या बघताना असं वाटतं की बापरे इतके पैसे, त्यामुळे आपल्याला खूप कन्फ्युजन होतं की नक्की INR मध्ये किती आहे. त्यामुळे तुम्हाला करन्सी कन्व्हर्टर हे लागणारच आहे. त्यानंतर आपल्याकडे जसं उबर, ओला आहे तसं तिकडे ग्रॅब आहे. ग्रॅब मध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल, फूड पासून 2 व्हीलर 4 व्हीलर सगळंच भेटून जाईल. पण एकच गोष्ट आहे, 10च्या आधी. 10च्या आधी असं मी का म्हणाले असेल, तिकडे 8 नंतर सगळे शॉप्स क्लोज व्हायला सुरू होतात. 9 नंतर तर ऑलमोस्ट सगळंच बंद होतं आणि 10 नंतर 2 व्हीलर 4 व्हीलरचं सगळेच ऑप्शन डिसेबल करतात. पण तुम्हाला रस्त्यावरती कॅब्स दिसतील, पण जी कॅब तुम्हाला 100 रुपयाला मिळणार होती तीच कॅब तुम्हाला 1000 रुपयाला भेटेल. त्यामुळे ट्राय करा तुमचं जे पण शॉपिंग असेल ते 10च्या आधी संपवायचं, किंवा तुमच्या हॉटेलच्या जवळपास असेल तरच तुम्ही जावा आणि चालत येऊ शकता. जर हॉटेलपेक्षा जास्त लांब असेल तर 10 नंतर तुम्हाला खूप मुश्किल होणार. आता ऍप फक्त घेऊन जाऊ नका, ते इन्स्टॉल करून रजिस्टर करूनच घेऊन जावा, कारण की इथून तुम्ही गेल्यानंतर तुमचं सिम डिऍक्टिव्हेट होतं, त्यामुळे तुम्ही ते रजिस्ट्रेशन करू शकत नाही. त्यामुळे तुमच्या इंडियन नंबरवरूनच तुम्ही रजिस्टर करा, त्यानंतर ते वायफाय वरती चालू राहतं. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमच्या ट्रॅव्हल एजन्सीला पहिलाच सांगा की मला तिथं गेल्यानंतर फिजिकल सिमच हवंय. ते तुम्हाला ई सिम देतात. भरपूर सारे मोबाईल ई सिम सपोर्ट करत नाहीत, त्यामुळे त्यांना सांगा की मला तिथे गेल्यानंतर मला फिजिकल सिमच हवाय. त्यानंतर ते फक्त तुम्हाला एकच सिम देतात. कितीही जणांचा ग्रुप असू दे, मग 2 जणांचा असू दे किंवा 10 जणांचा असू दे, पूर्ण ग्रुपमध्ये तुम्हाला ते एकच सिम अलाउड करतात. जर तुमचा छोटा ग्रुप असेल तर एक सिम ठीक आहे, तुम्ही हॉटस्पॉट वरती चालू शकता. पण जर तुमचा ग्रुप मोठा असेल तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला 600 ते 700 रुपयामध्ये 15 दिवसासाठी सिम भेटून जातं, ज्याच्यामध्ये नो कॉलिंग, पण तुम्हाला डेली 2 ते 4 GB डेटा भेटून जातो. तिकडे तुम्हाला 400-500 रुपयापासून पर डे रेंट वरती 2 व्हीलर भेटेल. पण जर तुमच्याकडे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन असेल तरच घ्या. ते तुम्हाला नॉर्मल ड्रायव्हिंग लायसन वरती देतात, पण जर पोलिसांनी अडवलं
तर मात्र काही खरं नाही, कारण की तिकडची फाईन आपल्याला नाही परवडत. आणि तुमच्या फायनान्शियल लिस्ट मध्ये थोडेसे पैसे टिप साठी काढून ठेवा. टिप का? कारण की तिकडे टिप हा प्रकार खूप आहे. तुम्ही डेली कुठेही जाताना तिकडे सगळीकडे लाईक बोटिंग करता, तुमचा गाईड आहे, तुम्ही कोणत्या फॅक्टरीमध्ये गेला तर सगळ्या ठिकाणी ते तुम्हाला ऑलमोस्ट फोर्स करतात की तुम्हाला काहीतरी टिप द्यावी लागेल. आणि काहीतरी म्हणजे छोटी त्यांची 50,000ची नोट पासून सुरू होतं, तर ती तुम्हाला द्यावीच लागते. त्यामुळं एक 2,000 रुपये तरी तुम्ही काढूनच ठेवा टिपसाठी. इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग करताना भरपूर जणांना विंडो सीट हवी असते आणि ती आपण सिलेक्ट करताना ऑलमोस्ट 2,500 ते 3,000 पर सीट चार्ज करतात. ती सीट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पण मिळू शकते. तुमची कोणतीही एअरलाईन असू दे, त्या एअरलाईनच्या वेबसाईटवरती जायचं 24 आवर आधी. जेव्हा तुमची फ्लाईट आहे त्याच्या 24 आवर आधी त्या एअरलाईन्सच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही वेब चेक इन करायचं. वेब चेक इन केल्यानंतर तुम्हाला तिथे सीट सिलेक्शनचा ऑप्शन असतो. तीच सीट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटून जाईल. आणि फूडचे तर इतके सारे ऑप्शन्स असतात. मुस्लिम फूड, हिंदू व्हेज फूड, फ्रूट प्लेट, असे खूप सारे ऑप्शन्स असतात. इथे साईडला मी दाखवतच आहे. त्यातलं तुम्ही कोणतंही फूड सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ड्रिंक मिळते. वाईन, बियर, कॉफी, टी, तेही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटून जाईल. खूप वेळा असं असतं की फ्लाईट स्वस्त भेटावी म्हणून आपण ऑड टायमिंग सिलेक्ट करतो आणि खूप लवकर जाऊन एअरपोर्ट वरती बसतो आणि आपल्याला भूक लागते. पण एअरपोर्ट वरती काही खायचं म्हणलं की बापरे, किडनी विकायला लागते. म्हणजे एक चहा 400 रुपयाला वगैरे तिकडे सुरू असतो. त्यामुळं जर तुम्हाला फक्त 2 रुपयामध्ये सगळं काही खायचं आहे, पिझ्झा, बर्गर, पराठा, भाजी, सगळं ड्रिंक सगळं प्यायचं असेल फक्त 2 रुपयामध्ये, तर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असणं कंपल्सरी आहे. तुमच्या क्रेडिट कार्डला लॉन्च ऍक्सेस आहे का हे आधी चेक करून जावा. तिथे तुम्हाला फक्त 2 रुपयामध्ये अनलिमिटेड फूड आणि व्हरायटी ऑफ फूड भेटून जाईल. एअरपोर्ट वरती एक सेक्शन असतो लॉन्च एरिया म्हणून. तिथे तुम्ही जावा, तुमचं कार्ड दाखवा. तुम्हाला जरी माहित नसेल की त्या कार्ड वरती लॉन्च ऍक्सेस आहे की नाही, तुम्ही त्यांना सांगा की चेक करा मला लॉन्च ऍक्सेस आहे की नाही. जर असेल तर तुम्ही जाऊ शकता फक्त 2 रुपयामध्ये. पण तुमचंच कार्ड असायला पाहिजे. तुम्ही दुसऱ्यांचं कार्ड घेऊन जाऊ शकत नाही. ज्याचं कार्ड आहे त्यालाच एंट्री आहे. आणि एका कार्डवरती फक्त एकच व्यक्ती जाऊ शकतो. दुसऱ्या व्यक्ती जायचं असेल तरी पण जास्त काही नाही, फक्त 2,500 ते 3,000 रुपये भरावे लागतात. पण माझ्याकडे एक ट्रिक आहे. फक्त एकटा जात असेल ना, एक छोटीशी बॅग घेऊन जावा, हळूच त्याच्यामध्ये खाण्याचं सामान भरा आणि असं मस्त कॉफी पीत बाहेर या. आणि बाहेरच्याला द्या फ्रीमध्ये. प्लेनमध्ये वायफाय नसतं. त्यानंतर वाटतं की आपल्याला स्क्रीन असेल, त्यात प्री लोडेड मूवीज वगैरे असेल, तर ते प्रत्येक एअरलाईन मध्ये नसतं. आणि असलं तरी थोडेफारच एंटरटेनमेंटसाठी काहीतरी असतं. ते पण नॉट नेसेसरी की आपल्याच लँग्वेजमध्ये आपल्याला भेटलं तरी एखादं दुसरं. त्यामुळे मी रिकमेंड करेल, जाताना तुम्ही युट्यूब वरती तुम्हाला जे आवडेल ते डाउनलोड करून ठेवा आणि तिथे मस्त एन्जॉय करा. अजून 2 इम्पॉर्टंट गोष्टी, त्या म्हणजे तुम्ही ट्राय करा की इंटरनल फ्लाईट्स आहेत त्या एकदम अर्ली मॉर्निंग किंवा एकदम लेट नाईट असू द्या. कारण की काय होतं, 10-11 वाजता जर फ्लाईट असेल तर तिकडे एक कॉमन इश्यू आहे, तो म्हणजे फ्लाईट डिलेचा. 11-12ची फ्लाईट तुमची 2, 3, 4 वाजता कधी कधी निघते. त्यामुळे तुमचं ऑलमोस्ट पूर्ण डे एअरपोर्ट वरती जातो आणि तुमचा एक दिवस वेस्ट जातो. एक दिवस का, जर तुमचे 2 इंटरनल फ्लाईट्स असेल तर तुमचे 2 दिवस वेस्ट जातात. त्यापेक्षा एकतर एकदम अर्ली मॉर्निंग 5-6 वाजताची फ्लाईट घ्या किंवा एकदम लेट नाईटची फ्लाईट घ्या. त्याच्याने काय होईल, जास्तीत जास्त लेट झालं तर पूर्ण नाईट तुमची तिथं वेस्ट होईल. तुमचा जो पूर्ण दिवस आहे तो तुम्ही युटिलाइज करू शकता. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, ते तुमच्या ट्रॅव्हल एजन्सीला सांगा की जो पण तुम्ही आम्हाला गाईड देणार आहे त्याला मिनिमम इंग्लिश आलीच पाहिजे. आम्हाला जो गाईड दिला होता त्याला इंग्लिश येत नव्हती, त्यामुळे आमचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे तुम्ही म्हणा ऍटलिस्ट त्याला इंग्लिश तरी आली पाहिजे. आता घेऊन जाताना बॅग किती घेऊन जायच्या, किती सामान घेऊन जायचं. आपल्या बायकांचं असतं 5 दिवसासाठी आपण 15 कपडे घेऊन जातो, तर 15 कपडे एका बॅग मध्ये कसे बसवायचे यासाठी पण एक सोल्युशन आहे, ते म्हणजे हा पंप. याच्याने काय होतं की तुमच्या कपड्यांमधली सगळी एअर तो काढून घेतो आणि एवढे सारे कपडे फक्त एवढेच करून टाकतो आणि तुमची जागा वाचते. अजून एक, तुम्हाला शॅम्पू, कंडिशनर वगैरे कॅरी करायची काहीच गरज नाहीये, कारण की ऑलमोस्ट सगळ्याच हॉटेलमध्ये तिकडे शॅम्पू, कंडिशनर, टूथपेस्ट, टूथब्रश हे सगळंच असतं. कॅरी करायचं असेल तर तुम्ही छोट्या छोट्या लिपस्टिक कॅरी करू शकता. सनस्क्रीन लोशन खूप सारं कॅरी करा. ते पण एवढी मोठी बॉटल कॅरी करायची काहीच गरज नाही. अशा मी साईडला दाखवलेल्या आहेत, अशा छोट्या छोट्या बॉटल्स येतात. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सगळ्या क्रीम्स, जे पण तुम्हाला रेग्युलर लागतं, जर तुम्ही दुसऱ्यांचं कंडिशनर, शॅम्पू वापरत नसाल, तुमचं स्पेसिफिकच असेल तर तुम्ही अशा छोट्या बॉटल्समध्ये ते घेऊन जाऊ शकता. तुमचं नवीन लग्न झालं असेल तर एवढा मोठा चुडा आणि एवढे मोठे मोठे कपडे प्लीज कॅरी करू नका, कारण की तिकडे खूप समर आहे. तिकडे 2च सीझन आहेत असं म्हणतात ते फनी वे मध्ये, की एक समर आणि एक हॉट समर. म्हणजे तिकडे लोकांना बिचारायला जास्त पाऊस आणि थंडी माहित नाहीये, त्यामुळे तिकडे खूप गरमी असते.
त्यामुळे कपडे तशा पद्धतीने कॅरी करा. आणि व्हिएतनामला जाताय तर सायकल येत नसेल तर सायकल शिकून घ्या. का ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांग. आणि तुम्ही उशिरा उठता का, तर पहिला लवकर उठायची सवय टाका. कारण की तिकडचे लोक 4:30 वाजता उठतात आणि 6 वाजता त्यांचा दिवस चालू होतो. तर आपल्याला न्यायला ते लोक 6:30 वाजता ते 6:45 वाजता येतात. आणि ते लोक 6:30 म्हणाले तर 6:30 वाजताच येतात तुम्हाला न्यायला, किंवा 6:30च्या आधी. खूप जास्त टाइम पंक्च्युअल आहेत ते. त्यामुळे जर तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल की ते 6:45 वाजता येणार आहेत न्यायला, तर तुम्हाला 6:30 वाजता रेडी राहावं लागेल. आणि तुमचं जर ब्रेकफास्ट स्किप होत असेल तर तुम्ही हॉटेलवाल्यांना सांगू शकता की हा ब्रेकफास्ट मला पार्सल करून द्या. ते तुम्हाला पार्सल करून देतात, किंवा त्याच्या आधीच तुम्ही पटापट ब्रेकफास्ट करून घ्या. व्हिएतनामला जाताय तर सगळ्यात डेंजर गोष्ट मी तुम्हाला सांगते, जी कोणीच तुम्हाला सांगणार नाही, ते म्हणजे हॉटेलमधले टॉवेल्स आणि बेडशीट्स. आपल्याला खूप घाण सवय असते इंडियन्सला सगळं टॉवेल्सला पुसायची. तर तिकडे जर तुमच्या टॉवेल्सला लिपस्टिक किंवा बेडशीट्सला लिपस्टिक, काजल काही दिसलं तर ते लोक तुम्हाला चार्ज करतात. सो एकदम केअरफुली या गोष्टी हँडल करा. ट्राय करा की तुमचाच टॉवेल वापरा. जरी त्यांचा टॉवेल वापरला तर ट्राय करा की तो घाण होणार. एकदम लास्ट बट नॉट द लिस्ट, माहिती तुम्हाला काय, प्लेन मध्ये एअर होस्टेस नसतात, बॉयज असतात चिकने चिकने. मज्जा आहे तुमची. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगू, जर तुम्ही बिअर लवर असाल तर तुमची मज्जा आहे. कारण की तिकडची बिअर खरंच खूप टेस्टी आहे आणि मेन म्हणजे स्वस्त आहे. तर तुम्ही बिअर लवर असाल तर बिअर स्ट्रीटला नक्की व्हिजिट करा. बिअर स्ट्रीटच कशाला, तिकडे सगळीकडे बिअर स्वस्त आहे. आता या तर झाल्या इंडियामधून निघतानाच्या गोष्टी. तिकडे गेल्यानंतर इंडियन रेस्टॉरंट कुठे आहे, शॉपिंग कुठे करायची, कुठे काय चांगलं भेटेल, हे पुढच्या व्हिडिओमध्ये ते पण नक्की चेक करा. बाय.